एकनाथ शिंदेकडून बंडखोर गटातल्या खासदारांना मोठी आश्वासनं देण्यात आलेली आहेत अशी देखील माहिती मिळते। मतदारसंघात मुबलक निधी देण्याचं शिंदेकडून आश्वासन दिल्याची सूत्रांची माहिती। 2029 मध्ये खासदाराला तिकीट देण्याचं देखील शिंदेकडून आश्वासन दिलंय असं कळतं। नमस्कार। महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपात चर्चा सुरू झाल्या आहेत। ऑपरेशन टायगर नंतर शिंदे गटाकडून झालेल्या धक्क्याने ठाकरे यांच्या शिवसैनिक भावना तुरून पडल्या आहेत। ठाकरे सेनेकडून संसदीय दलाची बैठक बोलावण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। उद्या 11 वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी खासदारांना व्हिप देखील बजावल्याचं कळतंय। या बैठकीला अनुपस्थित राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई ठाकरे गटाकडून केली जाऊ शकते। ठाकरेंच्या शिवसेनेने कायदेशीर सल्ला घेतलेला आहे अशी माहिती सूत्रांमार्फत समोर आली आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी या संदर्भात पाहू। तर मतदारसंघात मुबलक निधी देण्याचं शिंदेकडून बंडखोर खासदारांना आश्वासन दिल्याची सूत्रांची माहिती। प्रत्येक खासदाराला पुन्हा तिकीट देण्याचं शिंदेकडून आश्वासन देण्यात आलं अशी देखील माहिती मिळते। मराठवाड्यातील एका खासदाराला मंत्रीपद देण्याचंही आश्वासन शिंदेंनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे। आणखी एक महत्त्वाची या संदर्भातली बातमी आपण पाहूयात। ऑपरेशन टायगरमुळे पवारांची राष्ट्रवादी आता अलर्ट मोडवर आलेली आहे अशी सूत्रांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीकडून सर्व खासदारांना संपर्क करण्यात आल्याची माहिती सूत्रांची आहे। काही दिवसातच पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक होणार आहे अशी ही माहिती मिळते। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची राष्ट्रवादी अलर्टवर। नक्कीच निकेला, खरं तर एकीकडे ऑपरेशन टायगर राज्यात होताना आपल्याला पाहायला मिळते, त्यातच ठाकरेंचे 6 खासदार एकनाथ शिंदेच्या गळाला लागलेले आहेत आणि ते लोकसभा अध्यक्षांना त्या सगळ्या संदर्भात वेगळा गट स्थापन करण्याच्या संदर्भात पत्र देणार आहेत। परंतु त्याची धास्ती जी आहे ती सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने घेतलेली आहे आणि तो पक्ष अलर्ट मोडवरती आलेला आहे आणि त्यांच्या पक्षाचे देखील जवळपास राज्यात 8 खासदार आहेत आणि या सगळ्या 8च्या 8 खासदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न जो आहे तो संपर्क साधला जात, कधी कोण कुठे जाईल याचा सांगपत्ता नाहीये। त्यामुळेच कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो सध्या अलर्ट मोडवरती आलेला आहे आणि स्वतःच्या पक्षातल्या खासदारांना संपर्क साधताना पाहायला मिळतंय। खासदार दिल्लीमध्ये आहेत त्यामुळे हे 6 खासदार फुटल्याचंही कळतं। अशा वेळेला लोकसभा अध्यक्षांना लवकरच आता हे खासदार भेटतील, हा गट म्हणून स्थापन करण्यासाठी पत्र देतील अशी माहिती। या सगळ्या घडामोडींवर आपली बारीक नजर असणार आहे। एक महत्त्वाची बातमी, प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल असं संजय राऊतांनी म्हटलंय। संजय राऊत यांनी कालपासून एक ट्विट केलंय। त्यांची रिक्षामध्ये बसण्याची अवकात नव्हती पण ठाकरेंमुळे यांची किंमत वाढली असं संजय राऊतांनी त्या 6 खासदारांना म्हटलंय। नांदेड विमानतळावर एक चार्टर्ड विमान उतरतं आणि ऑपरेशन टायगरच्या नावाखाली 2 खासदारांना उचलून निघून घेऊन जातं असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। संजय राऊत यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते देखील आपण पाहणार आहोत। तर प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, राजाभाऊ वाजे दिल्लीमध्ये, मात्र वाजे ठाकरेंसोबत राहणार अशी माहिती आहे। ठाकरेंच्या सेनेचे खासदार राजाभाऊ वाजे हे कालच दिल्लीत दाखल झालेले आहेत। राजाभाऊ वाजे हे मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये देखील उपस्थित होते। त्याचबरोबर आपण ठाकरेंसोबतच राहणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी या संदर्भामध्ये, ठाकरेंच्या सेनेचे खासदार राजाभाऊ वाजे हे कालच दिल्लीमध्ये दाखल झालेत, मात्र त्यांच्या कुटुंबियांनी देखील राजाभाऊ हे ठाकरेंसोबतच राहणार असं म्हटलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहणार वाजे कुटुंबियांनी या संदर्भात माहिती दिली आहे। कालच ते दिल्लीत दाखल झालेले आहेत, मात्र वाजे हे ठाकरेंसोबत राहणार अशी माहिती आहे। एकनाथ शिंदे आज ठाकरेंच्या 6 खासदारांसह शहांना देखील भेटणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। एकनाथ शिंदे आज ठाकरेंच्या 6 खासदारांसह। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेशजी, एकनाथ शिंदे ठाकरेंच्या 6 खासदारांसह आज शहांना भेटतील, पुढची प्रक्रिया होईल अशी माहिती मिळते। होय निखिलाजी, शिवसेना फुटीचा दुसरा भाग आता महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळतो आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मध्यरात्री दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 पैकी 6 खासदार म्हणजे लोकसभेचे 9 खासदार आहेत त्यापैकी 6 खासदार हे शिंदे शिवसेनेच्या गळाला लागलेले आहेत आणि हेही अज्ञात स्थळी शिंदेंबरोबर असल्याची माहिती मिळते। काल मध्यरात्री बैठक पार पडल्याची माहिती मिळते आणि जी आणखी एक माहिती मिळते त्यानुसार आज केंद्रीय